छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का? ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात. पेशवे सुद्धा मांसाहार करत होते, बाजीराव पेशवे. त्याशिवाय युद्धावर लढता येत नाही. काय बोलू मी. हे बेन त्यावेळेस आचारी होतं. अरे लाज वाटू द्या रे राजकारण्यांनो, लाज वाटू द्या तुम्हाला. तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या राजकारणामध्ये आलात किंवा या भारतामध्ये जरी राजकारण करत असाल तरी जनतेची सेवा करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलंय रे, उटपटांग गोष्टी करण्यासाठी नाही. छत्रपती शिवाजी महाराज मांसाहार करत होते असं या बेण्याचं म्हणणं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ होती, आई तुळजाभवानीची. छत्रपती शिवाजी महाराज पशुपतीनाथ म्हणजे प्राण्यांचे देव, रुद्रशंभू, शंभू महादेवाचे भक्त होते. हर हर महादेव. काय तेवढ्या एका ऊर्जेने हजारो युद्ध जिंकली महाराजांनी. आणि हे बेन म्हणताय छत्रपती शिवाजी महाराज मांसाहार करत होते. असा कोणताही पुरावा इतिहासामध्ये नाहीये, नवे नवे कुठेच लिखित नाहीये की छत्रपती शिवाजी महाराज मांसाहार करत होते. छत्रपती शिवाजी महाराज मांसाहार करतच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का? ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात. पेशवे सुद्धा मांसाहार करत होते, बाजीराव पेशवे. त्याशिवाय युद्धावर लढता येत नाही. काय बोलू मी. हे बेन त्यावेळेस आचारी होतं. अरे लाज वाटू द्या रे राजकारण्यांनो, लाज वाटू द्या तुम्हाला. तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या राजकारणामध्ये आलात किंवा या भारतामध्ये जरी राजकारण करत असाल तरी जनतेची सेवा करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलंय रे, उटपटांग गोष्टी करण्यासाठी नाही. छत्रपती शिवाजी महाराज मांसाहार करत होते असं या बेण्याचं म्हणणं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ होती, आई तुळजाभवानीची. छत्रपती शिवाजी महाराज पशुपतीनाथ म्हणजे प्राण्यांचे देव, रुद्रशंभू, शंभू महादेवाचे भक्त होते. हर हर महादेव. काय तेवढ्या एका ऊर्जेने हजारो युद्ध जिंकली महाराजांनी. आणि हे बेन म्हणताय छत्रपती शिवाजी महाराज मांसाहार करत होते. असा कोणताही पुरावा इतिहासामध्ये नाहीये, नवे नवे कुठेच लिखित नाहीये की छत्रपती शिवाजी महाराज मांसाहार करत होते. छत्रपती शिवाजी महाराज मांसाहार करतच नव्हते.